हाय हॅलो श्री स्वामी समर्थ। अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे आज मी गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी बनवलेले आहेत तळलेले तिळाचे मोदक। तर हे मी कसे बनवलेले आहेत याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तळलेले तिळाचे मोदक बनवण्याकरता इथे सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे तीळ। तर इथे मी अर्धा वाटीच्या वर तीळ घेतलेले आहेत आणि ते कढईत भाजण्याकरता घातलेले आहेत। आणि तीळ हे आपल्याला छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जास्त भाजायचे नाही आहेत, नाही तर करपट वास लागला जाईल। तर छानपैकी असे तीळ मी साफ करून घेतलेले आहेत, निवडून घेतलेले आहेत आणि नंतरच कढईमध्ये भाजण्याकरता घातलेले आहेत आणि भाजून घेत आहे। पौष महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला हा तिळाचाच नैवेद्य अर्पण केला जातो। पौष महिन्यामध्ये तिळाला हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप असं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण की या महिन्यामध्ये श्री सूर्यनारायण भगवानाचे देखील उपवास केले जातात आणि संक्रांतीमध्ये तीळ गुळाचा देखील वापर केला जातो। त्यामुळे पौष महिन्यातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला आवर्जून हा तिळाचाच नैवेद्य अर्पण करायचा असतो। तर इथे बोलता बोलता छानपैकी तीळ हे छान तडतडलेले आहेत आणि भाजलेले आहेत। त्यानंतर जितके आपण तीळ वाटीने मोजून घेतले होते तितकेच आपल्याला गूळ देखील घ्यायचा आहे आणि हे छानपैकी मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी फिरवून घेतलेले आहे आणि आपलं जे सारण आहे मोदकामध्ये भरण्याचं ते तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मोदक बनवण्याकरता लागणार आहे कणिक। कणिक ही मी आधीच मळून घेतलेली होती। जी आपण चपाती बनवण्याकरता कणिक मळतो तशीच कणिक मळायची आहे, फक्त थोडीशी जरा घट्टसर मळायची आहे, कारण की मोदक हे छानपैकी वळले जातील आणि त्याला कळ्या देखील व्यवस्थित पडल्या जातील। तर इथे मी मोठ्या आकाराची चपाती लाटून घेत आहे, कारण की आपल्याला त्याच्यावर 3 ते 4 इतक्या पुऱ्या आपल्याला झाकणाच्या मदतीने पाडून घ्यायच्या आहेत। तर इथे छानपैकी चपाती लाटून झाल्यानंतर मी बघा इथे एक काटाचा डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्याच्या मदतीने अशा मी पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत। आणि अशा सर्व डब्याच्या मदतीने आपण जर झाकणाच्या मदतीने आपण जर पुऱ्या पाडू तर त्या पुऱ्या सर्व एकसारख्या आकाराच्या बनल्या जातील आणि मोदक देखील सर्व एकाच आकाराचे बनले जातील। तर त्या पुऱ्यामध्ये मी जे सारण वाटून ठेवलं होतं तिळाचं आणि गुळाचं ते याच्यामध्ये भरणार आहे आणि आपले मोदक एक एक करून मी तयार करून घेणार आहे। तर इथे बघा व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला एक एक करून कळ्या पाडायच्या आहेत आणि मोदक छानपैकी बनवून घ्यायचा आहे। तर छान असा इथे बघा मोदक बनवून झालेला आहे आणि दुसरा देखील मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। अशाच पद्धतीने हे सर्व बाकीचे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, बनवून घ्यायचे आहे। हे असे तळून केलेले मोदक बनवण्याकरता अत्यंत साधे आणि सोपे आहेत आणि खाण्यासाठी देखील खूप चविष्ट लागतात। तसंही गणपती बाप्पाला लाल गव्हाचेच मोदक अर्पण केले जातात आणि आवडतात देखील। तर फ्रेंड्स, तुम्ही बघत असाल इथे बोलता बोलता आपले सर्व मोदक हे बनून तयार आहेत आणि किती छान अशा कळ्या देखील आलेल्या आहेत। अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक देखील मी बनवून घेणार आहे। तर हे बनवलेले मोदक आपल्याला घ्यायचे आहेत तळून। तर त्याकरता गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ॲड केलेलं आहे तेल। तेल हे आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे। आधी गॅस फास्ट करायचा आहे आणि नंतर स्लो करायचा आहे आणि नंतरच त्या तेलामध्ये आपल्याला बनवलेले मोदक हे तळण्याकरता ॲड करायचे आहेत। तर एक एक करून मी सर्व मोदक असे घालून घेतलेले आहेत, तेलामध्ये ॲड केलेले आहेत तळण्याकरता आणि ते आपल्याला छान मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत। मोदक हे आपल्याला दोन्ही बाजूकडनं व्यवस्थित छान असे तळून घ्यायचे आहेत। मोदक तळत आहे तोपर्यंत फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळून जाईल। तर फ्रेंड्स, बोलता बोलता छान असे आपले मोदक बघा सोनेरी रंगाचे तळून झालेले आहेत आणि किती छान आणि सुरेख रंग देखील आपल्या मोदकाला आलेला आहे। अशाच प्रकारे बाकीचे सर्व मोदक मी छान असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घेणार आहे आणि हा नैवेद्य मी अर्पण करणार आहे गणपती बाप्पाला। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा तळलेल्या तिळाचा मोदकाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत सर्वांना टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।